नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण पोटाच्या तक्रारी किंवा IBSमध्ये काही घरगुती उपचार असतात का त्या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. पोटाच्या तक्रारी किंवा IBSमध्ये प्राधान्याने पचनशक्ती कुठेतरी मंदावलेली असते. भूक फारशी लागत नाही, खाल्लेल्या अन्नाचं पचन फार लवकर होत नाही. बऱ्याच जणांना पोट साफ होत नाही, पोट साफ झालं तर चिकट किंवा बांधून संडासला होत नाही, ह्यासारख्या तक्रारी ह्या पोटाच्या तक्रारींमध्ये किंवा IBSमध्ये होताना दिसत आहेत. आता ह्या तक्रारी सुरू झाल्यानंतर काही नियम पाळायचे असतात, ते फार महत्त्वाचे असतात. तर मोड आलेली कडधान्ये, कुठल्याही पद्धतीची मोड आलेली कडधान्ये तुम्ही सेवन करू नयेत. त्याचबरोबर छोले, राजमा, उडीद आणि पावटा ह्या डाळींचं सेवनसुद्धा जेवढं टाळता येईल तेवढं तुम्ही टाळलं पाहिजे. त्याचबरोबर सातत्याने बऱ्याच लोकांना पालेभाज्या भरपूर खाण्याची सवय असते. पालेभाज्याचं सेवनसुद्धा कमीत कमी पोटाच्या तक्रारींमध्ये तुम्ही करायला पाहिजे. त्याचबरोबर बाहेरचं बेकरीचं फूड, फास्ट फूड हे सुद्धा तुम्ही टाळायला पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला भूक लागेल, सकाळ आणि संध्याकाळ 2च वेळेस भुकेच्या मात्रेप्रमाणेच तुमचं जेवण सकाळ आणि संध्याकाळी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर पिण्याचं पाणी हे गरम करून कोमट झालेलं पिण्याचं पाणी ज्यावेळी तहान लागेल त्यावेळी तुम्ही घुटघुटभर पाणी पिलं तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आता ह्या पोटाच्या तक्रारींसाठी जिऱ्याची पावडर जी असते किंवा अखंड जिरे असतात ते ह्याच्यासाठी खूप उपयुक्त असतात. जिऱ्याची पावडर सकाळ संध्याकाळ गरम पाण्यातून जरी घेतली किंवा त्याचा काढा जरी करून घेतला तर जिऱ्याची पावडर, जिरे हे हलकेसे गरम गुणाचे असतात, त्यामुळे मंदावलेली भूक वाढवण्यासाठी जिऱ्याची पावडर, जिऱ्याचा काढा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करत असतो. त्यामुळे जिऱ्याच्या काढ्याचं सेवन तुम्ही जर केलं तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. दुसरं जे आहे तर आयुर्वेदामध्ये पोटाच्या तक्रारींसाठी ताकसुद्धा हे खूप चांगलं औषध सांगितलेलं आहे. परंतु बऱ्याच लोकांचं ताकाचं सेवन करत असताना सकाळी 1-2 ग्लास, संध्याकाळी 1-2 ग्लास ते पिशवीतलं ताक किंवा बेकरीतलं ताक असं घेत असतात, तर त्या ताकाचा फारसा फायदा होत नाही. साधारण घरी बनवलेलं ताजं ताक अर्धा ते 1 कपभर त्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पावडर, थोडंसं सैंधव नमक असं मिक्स करून दुपारच्या वेळेस जर घेतलं तर हे ताक तुम्हाला औषधांप्रमाणे गुणदायी होत असतं. त्या ताकाचा तुमच्या पोटाच्या तक्रारींसाठी खूप चांगला उपयोग होताना दिसतोय. आता तिसरं जे आहे ते सुंठीची पावडर, साधारण 1 ते 2 ग्रॅम सुंठीची पावडर मधातनं किंवा त्याचा काढा जरी करून घेतला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतो. सुंठ थोडीशी गरम असल्यामुळे त्याची मात्रा फारशी घेऊ नये. सकाळी आणि संध्याकाळी 1 ते 2 ग्रॅम जरी घेतली ती फारशी त्रासदायक न होता त्यांनी तुमच्या पचनशक्ती वाढायला सुंठीच्या काढ्याने खूप चांगली मदत होत असते. त्यामुळे सुंठीचा काढा किंवा सुंठ मधातून घेतली तर पोटाच्या तक्रारींसाठी ती खूप फायदेमंद असते. आता सुंठ 1 ते 2 ग्रॅम आणि हरितकी म्हणजे हिरडा पावडर अर्धा चमचा ह्याचा काढा तुम्ही सकाळ संध्याकाळ जर घेतली तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. ह्या काढ्यामुळे मंदावलेली भूक वाढायला लागते. शरीरात साठलेला गॅस संडासवाटे बाहेर पडून जातो. मलाष्टंभाची समस्या ह्यानी सुटायला लागत असते. बऱ्याच जणांना बांधून संडासला होत नाही, त्या लोकांची सुद्धा मल हा बांधून ह्या काढ्यामुळे होत असतो. त्यामुळे सुंठ आणि हिरड्याचा काढा अतिशय लाभदायी ह्या पोटाच्या तक्रारींमध्ये होत असतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये बेलाची जे कच्च्या बेलाची जी पावडर असते ती बाजारामध्ये सुद्धा मिळते. ती साधारण अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ गरम पाण्यातून किंवा त्याचा काढा करून जरी घेतला तर कच्च्या बेलाची पावडर फळाची ती तुमच्या पोटाच्या तक्रारींसाठी खूप फायदेमंद ठरत असते. आयुर्वेदामध्ये असं एकच फळ सांगितलेलं आहे कच्चं फळ सेवन करायला, ते म्हणजे बेलाची फळ आहे. ते फक्त कच्च्या बेलाचा पावडरीचं सेवन जर केलं तर त्याचे खूप चांगल्या पद्धतीनं पोटाच्या तक्रारींसाठी फायदा होत असतो. त्याप्रमाणे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या पोटाच्या तक्रारींसाठी खूप चांगला फायदा होताना दिसेल. धन्यवाद.